अमरावती परतवाडामध्ये मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरनं 180 मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। आमदार प्रवीण तायडेंनी तक्रार केल्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र आता पोलिसांनी आरोपीला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपींचे तरुणींसोबतचे 350 व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत। पोलिसांनी आरोपीचा फोन देखील जप्त केलाय। मोबाईलमध्ये अनेक मुलींवर लैंगिक शोषण करतानाचे व्हिडिओ असल्याची शक्यता आहे। पोलीस आरोपीच्या फोनचा तपास करत आहेत। कालच हे प्रकरण उघडकीस आल्यावर तातडीनं पोलीस विभागाचे महासंचालक आयजी आणि एसपी यांच्याशी माझी चर्चा झाली। माननीय मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली। तिथल्या स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा या ठिकाणी मोठा रोष व्यक्त केला। तिथले खासदार अनिल बोंडेजी, तिथले शिवराय कुलकर्णीजी या सर्वांनी या प्रकरणाचे अधिक पुरावे पोलिसांकडे दिले आहेत। मला असं वाटतं की यामध्ये आम्ही या संपूर्ण प्रकरणाचा संपूर्ण शोध घेऊन या ठिकाणी या नराधमांना आम्ही या ठिकाणी जिथे असेल त्या ठिकाणी तेवढी मोठी, कारण यामध्ये प्रचंड काही त्याचे प्रकरणं अनेक आहेत। आज काही मीडियावर एवढा उल्लेख करता येणार नाही, पण हा लहान विषय नाही, फार मोठा विषय आहे। यातनं आम्ही आता चौकशी अंती कारवाई करू।